ईव्हीएम हटाव वंचित बहुजन आघाडीचे चांदूर बाजार मतदारसंघात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन जिल्हा प्रमुख संजय सोरबागर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार स्वाक्षरी मोहीम दिनांक 4/12/2024 रोजी बुधवारला अचलपूर मतदारसंघातील चांदूर बाजारमध्ये तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजय सोरबागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ईव्हीएम विरोधी जन आंदोलन स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले। अचलपूर विधानसभा मतदारसंघात व चांदूर बाजार या दोन्ही तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे। तरी पुढील होणाऱ्या सर्वच निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे या मागणीला मतदारसंघात मोठा प्रतिसाद होत आहे। ईव्हीएम मशीन ही अमेरिकेतील उदयास आली होती, तेथे त्या लोकांनी मशीनला बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेतले आहे। परंतु भारत देशामध्ये राजकारत्यांनी मतांमध्ये तफावत असताना देखील देशामध्ये ईव्हीएम का बंद केला जात नाही या विषयाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेऊन पुढील होणारे सर्वच मतदान हे बॅलेट पेपरवर झाले पाहिजे याकरिता जन आंदोलन राबवले आहे। जनतेला या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे, लोकशाही आबादी ठेवण्यासाठी व मतदारसंघामध्ये पारदर्शकता राहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय सोरबागर यांनी केलेले आहे। सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख, चांदूर बाजार। मी सूरज चव्हाण, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी चांदूर बाजार। आज जिल्हाध्यक्ष संजय सोरबागर चांदूर बाजारमध्ये ईव्हीएम विरोधी जन आंदोलनासाठी वंचितने जी लढाई स्वाक्षरी अभियान सुरुवात केली आहे त्याचे फॉर्म घेऊन आले असता आम्ही चांदूर बाजार तालुक्याच्या वतीने स्वाक्षरी अभियानाला आज चांदूर बाजार तक्षशिला वाचनालय येथून सुरुवात केलेली आहे। तरी या अभियानाला पूर्ण तालुक्यात आम्ही यशस्वीरित्या राबविण्यात याची ग्वाही देतो आणि स्वाक्षरी अभियाना माध्यमातून ईव्हीएम बंदी साठी इथून फॉर्म आम्ही साहेबांकडे मुंबईला पाठवतो।